स्वागत आहे आपले वायपीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपविभागातील पोलीस पाटील या पदाचा पेपर झालेला आहे 7/1/2024 रोजी. तो संपूर्ण पेपर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सोडून घेणार आहोत. यामध्ये एकूण 80 प्रश्न विचारले गेले होते 80 गुणांसाठी. इथं वेळ आणि इथं तारीख तुम्ही इथं बघू शकता. पोलीस पाटील या पदाचा पेपर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 7/1/2024 रोजी हा पेपर झालेला आहे. त्याचं स्पष्टीकरण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर चला, जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो, हा जो पेपर आहे ज्या दिवशी झाला त्या दिवशीच आपण एक पार्ट बनवला होता. त्यामध्ये पहिले जे 20 प्रश्न आहे ते प्रश्न आपण सोडून घेतलेले होते. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक टाकून देतोय. पहिले जे 20 प्रश्न आहे ते आपण पहिल्या भागामध्ये सोडून घेतलेले आहेत. तर तिथूनच पुढे आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकून देतोय, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. हे सर्व प्रश्न स्पष्टीकरणासोबत आपण सोडून घेतलेत. काही गणिताचे प्रश्न आले होते तर गणिताचे सुद्धा प्रश्न आपण स्पष्टीकरणासोबत त्या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेतलेले आहेत. जवळपास जर म्हटलं तर बघा 17, 18, 19, 20 इथपर्यंतचे जे प्रश्न आहेत ते आपण सोडून घेतलेले होते. आता इथून पुढे जे पण प्रश्न आहेत ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सोडून घेऊया. पहिला भाग बघायला विसरू नका. त्यामध्ये 2-3 गणिताचे महत्त्वाचे प्रश्न होते आणि इतर सुद्धा माहिती तुम्हाला महत्त्वाची विचारली गेली होती. त्या टाईपचे प्रश्न आले होते तो भाग तुम्ही बघायला विसरू नका. तर बघा, आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे. 21 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे 25 जानेवारी रोजी. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा, आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे. आता जिल्ह्यावरती प्रश्न काय दिलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टिंबटिंब हा तालुका 26 जून 1999 रोजी निर्माण झाला. तर वैभववाडी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. बघा, आपल्याला पुढील उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे. 8, 12, 15 या संख्यांनी निषेध भाग जाणारी सर्वात लहानात लहान वर्ग संख्या कोण होती ते आपल्याला इथे ओळखायचे. लहानात लहान वर्ग संख्या. आता वर्ग संख्या काय असते मित्रांनो, इथे आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेत ना, या वर्ग संख्या आहेत की नाही ते आपल्याला बघावं लागणार आहे. वर्ग संख्या म्हणजे कोणत्याही संख्येचा वर्ग असणे. जसं की ही संख्या आहे की कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, ही देखील नाहीये, ही देखील नाहीये, फक्त हीच वर्ग संख्या आहे. म्हणजे जर विचार केला तर 60 चा वर्ग 60 गुणिले 60. ठीक आहे, 60 गुणिले 60 केल्यानंतर किती उत्तर येतात? 3600 उत्तर येतात. म्हणजे आपल्याला फक्त एकच संख्या इथं वर्ग संख्या बघण्यासाठी भेटत आहे. इथेच आपल्याला समजून येते आपल्या या प्रश्नाचं इथं हेच उत्तर पाहिजे, कारण आपल्याला वर्ग संख्या विचारली की नाही. ऑप्शन क्रमांक बी इथे आपल्याला हे उत्तर असायला पाहिजे. पुढे अजून आपण कॅल्क्युलेशन करूया. बाकीचं जर बघितलं असतं, बाकी या वर्ग संख्या असतात तर त्यांचंही केलं असतं, परंतु आपल्याला लहानात लहान वर्ग संख्या विचारली. वर्ग संख्या एकच आहे, त्यावरतूनच हे प्रश्न इथं कन्फर्म होऊन जातोय. याचं उत्तर हेच आहे. परंतु पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं यांनी निषेध भाग जायला पाहिजे, म्हणजे पूर्ण भाग जायला पाहिजे. पूर्ण भाग जातो की 8 नाही जात. ठीक आहे, 12 ने जातो. ठीक आहे, त्यानंतर 15 ने 1 जातो. इथे थोडक्यात हा प्रश्न चुकलेला आहे. इथे एक तर जर म्हटलं तर आपल्याला कोणती घ्यायला पाहिजे होती, मग इथं 60 ला एक तर 6 संख्या इथं पाहिजे होती. ठीक आहे, आणि त्यानंतर इथं बाकी म्हटलं 12 आहे, बाकी पुढे आहे 15. या संख्या बरोबर आहे. थोडक्यात या प्रश्नामध्ये चुकीचे आपल्याला बघण्यासाठी इथं ही संख्या बघण्यासाठी भेटेल. बाकी थोडक्यात तुमचे काही सोल्युशन असेल, तुम्हाला कशा प्रकारे सोडवता आलं असेल तर ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगायला विसरू नका. माझ्या अंदाजानुसार हे उत्तर असणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे इथं आपल्याला लहानात लहान वर्ग संख्या म्हटलेली, तर वर्ग संख्या ही एकच दिलेली आहे. बाकी एकाही संख्येचा वर्ग इथं निघत नाही. आणि जर आपण त्याचा भागाकार केला तर त्यांना निषेध भाग जायला पाहिजे, पूर्ण भाग जायला पाहिजे. तर इथं 8 या संख्येने भाग जात नाही. बाकी इथं पूर्ण वर्ग एकच संख्या, परंतु तिला 8 ने भाग जात नाही असं देखील आपण म्हणू शकतो. आणि या पूर्ण संख्येला दिला तर मग जाऊ शकतो. परंतु जर म्हटलं तर आपल्याला 60 ही संख्या भेटली, 60 संख्येला 8 ने भाग जात नाही. ठीक आहे, तर थोडक्यात इथं 6 असायला पाहिजे असा एक माझा अंदाज आहे. बाकी तुमचं स्पष्टीकरण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? मनोज सौनिक या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. तर यावरती मंत्रिमंडळावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचं सेपरेट पीडीएफ आपण दिलेलं आहे आपण आपल्या नोट्स मध्ये. त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्रातील महत्वाची पदे आणि त्याच्यावरती कोण कार्यरत व्यक्ती आहे त्यांचं जे नाव आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. जसं की इथे तुम्हाला मुख्य सचिव विचारण्यात आलेलं आहे. या टाईपची जे पण महत्वाची व्यक्ती असतील, पदनाम असेल, त्याच्यावरती आपण सेपरेट पीडीएफच्या माध्यमाने आपण आपल्या नोट्स मध्ये हे सर्व काही उपलब्ध करून दिलेलं आहे.
तर या सर्व नोट्स तुम्हाला कुठून भेटतील, जसं की पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य, इथे बघा आपल्याला पोलीस पाटलाविषयी इथं माहिती विचारली गेली, यावरती एक प्रश्न आलाय. चालू घडामोडी झालं, जिल्ह्याची माहिती झालं, यावरती सेपरेट आपण नोट्स काढलेल्या आहेत. त्या नोट्स बद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला पुढे दिली जाणार आहे, त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर आपल्याला पुढील प्रश्न काय विचारलाय, पोलीस पाटलाची नियुक्ती कोणत्या अधिनियमामार्फत केली जाते, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, आपल्याला सांगता येईल महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यावरती असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, पूर्ण तारीख विचारली जाऊ शकते की हा जो कायदा आहे किंवा हा नियम आहे तो केव्हा संमत झाला, तर यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला सांगता येईल 17 डिसेंबर, ठीक आहे, 17 डिसेंबर 1967 रोजी संमत करण्यात आलेला आहे. आणि यानुसार जर म्हटलं तर आपल्याला स्वतंत्र महसुली गावांना पोलीस पाटील नेमण्याचा जो अधिकार आहे किंवा जो पण अधिनियम आहे, कायदा आहे, तो संमत झालेला आहे. कधी? 17 डिसेंबर 1967 रोजी. तर त्यामुळे आपल्याला सांगता येईल महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमानुसार आपल्याला पोलीस पाटील या पदाची नियुक्ती करण्यात येते, अशा प्रकारचं हे सांगता येईल. ठीक आहे, पुढे चला गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न आलेला आहे, तर तो बघूया. इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, इथे आपल्याला म्हटलेलं आहे एक व्यक्ती पी बिंदू पासून 20 किलोमीटर या वेगाने क्यू बिंदूकडे निघालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर तिथे बघा त्याच वेळी दुसरा व्यक्ती क्यू बिंदू पासून 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने पी बिंदूकडे निघालेला आहे. तर आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, ते दोघे एकमेकांना 18 सेकंदामध्ये भेटत असतील तर आपल्याला क्यू आणि हे जे पी आहे यांचे जे अंतर आहे ते किती आहे ते काढायचे. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आहे. जर म्हटलं तर आपल्याला कसं सोडवायचं ते सांगतो बघा. इथे एक व्यक्ती आहे, जसा प्रश्न वाचला तशी आपल्याला मांडणी करायची. एक व्यक्ती पी या बिंदूपासून 20 किलोमीटर प्रति वेगाने, ठीक आहे, या वेगाने, तर इथं हा पी बिंदू घेतला, याचा वेग किती आहे 20 किलोमीटर, ठीक आहे, पर आवर, अशा प्रकारचा वेग घेतला. हा कुठे झालाय, हा पी बिंदू हा चाला क्यू कडे. त्यानंतर पुढे बघा काय म्हटलेलं आहे, आणि त्याच वेळी दुसरा हा जो क्यू बिंदू आहे, ठीक आहे, इथं बघा क्यू बिंदू पासून 30 किलोमीटर, ठीक आहे, इथे क्यू बिंदू पासून 30 किलोमीटर प्रति आवर प्रत्येक तासाला या वेगाने पी बिंदूकडे निघालेला आहे. म्हणजेच हा कुठे निघालेला आहे, पी बिंदूकडे. म्हणजे एक इकडनं येतोय आणि एक तिकडनं येतोय, अशा प्रकारचा बिंदूकडे निघालेला आहे. तर इथं एकमेकांकडे इथं पोहोचण्यासाठी किंवा भेटण्यासाठी इथं 18 सेकंदामध्ये हे भेटतील. ठीक आहे, तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, पी आणि जे क्यूचं अंतर आहे ते किती असेल ते आपल्याला सांगायचे. ठीक आहे, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे, इथं पी कडून क्यू कडे जाण्यासाठी वेग, ठीक आहे, 20 चा वेग दिलेला आहे, आणि क्यू कडून इकडं पी कडे जाण्यासाठी 30 चा वेग दिलेला आहे. टोटल जर म्हटलं तर आपल्याला वेग किती होते दोघांचा मिळून, इथं 50 चा वेग होतोय. ठीक आहे, 50 किलोमीटर पर आवर एवढा आपल्याला वेग झालेला बघण्यासाठी भेटेल. आणि यानुसार आपल्याला लगेच समजून येते, इथं फक्त 18 सेकंदामध्ये ते भेटत असतील तर वेग किती असणार आहे. यांचं डायरेक्टली आपण कॅल्क्युलेशन केलं, आपण डायरेक्टली इथं प्रत्येक तासानुसार आणि प्रत्येक किलोमीटरच्या वेगानुसार कॅल्क्युलेशन केलं, तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येते, 100 मीटर एवढं अंतर येते. ठीक आहे, थोडं जरी आपण थोडक्यात जरी विचार केला तर लगेच या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते आपल्याला लगेच लक्षात येऊन जाते. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. 2011च्या, ठीक आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा स्त्री साक्षरता दर किती आहे किंवा काय आहे, अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेलाय. तर मग आपल्या या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर काय असणार आहे, माझ्या अंदाजानुसार या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 75 पॉईंट. ठीक आहे, 75.9 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. 75.9% एवढं आपल्याला स्त्री साक्षरता दर सांगते. तर इथे जर विचार केला तर इथे आपल्याला हे उत्तर असायला पाहिजे. थोडं वरती खाली होत असतं पॉईंट मध्ये, एवढं काय प्रॉब्लेम नाही. तर हे मग या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. माझ्या अभ्यासानुसार 75.9 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. अजून यामध्ये आपल्याला इथं महाराष्ट्राचं विचारलंय, हा एक महत्वाचा पॉईंट आहे. इथं आपल्याला स्त्री साक्षरता दर विचारलाय, परंतु कोणत्या, महाराष्ट्र राज्याचं विचारलंय. इथे तुम्हाला पूर्ण भारताचं विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे, भारताचा पुरुषांचा किंवा महिलांचा आपल्याला स्त्री साक्षरता किंवा पुरुष साक्षरता जेवढे पण आहे पर्सेंटेज मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर पुरुषांचा जर विचार केला तर आपल्याला सांगता येईल पुरुषांचा भारतामध्ये जो साक्षरता पर्सेंटेज आहे किंवा दर आहे तर तो आपल्याला सांगता येईल 82.14. ठीक आहे, एवढा आहे. आणि पूर्ण भारतामध्ये स्त्री साक्षरता दर जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल 65.46%. ठीक आहे, एवढे आहे आपल्याला, अशा प्रकारचं हे सांगता येईल. ठीक आहे, हे एक महत्वाचं आहे. आणि पूर्ण जर देशातील साक्षरतेचा दर काढला स्त्री
आणि पुरुष दोघांचं, ठीक आहे. तर आपल्याला सांगता येईल 74.04%, ठीक आहे. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. हे महाराष्ट्राचं झालं स्त्री साक्षरता दर, त्यानंतर हे भारतामध्ये आपल्याला हे पुरुषांचं झालं, ठीक आहे, आणि हे महिलांचं झालं, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आणि हे दोघांचं झालं बोथ, ठीक आहे. हे दोघांचं स्त्री व पुरुष साक्षरता दर किती आहे? 74.04%. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आपल्याला लोकसंख्येवरती जनगणनेवरती 100% प्रश्न विचारला जाणार आहे. चला पुढील प्रश्न. तर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? 270 विधानसभा मतदारसंघामध्ये कोणते तालुके समाविष्ट आहेत? अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. आता हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रश्न आहे फक्त, तर त्यातील हे तालुके दिले, ठीक आहे. आता यामध्ये मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो इथं सिंधुदुर्गची. जर मतदारसंघाचा जर विचार केला ना, 200 ठीक आहे, 267 नुसार कोणता तालुका समाविष्ट आहे? हा तालुका समाविष्ट आहे, ठीक आहे, कणकवली. त्यानंतर पुढे आपल्याला मतदारसंघाचा जर विचार केला तर 269, ठीक आहे. तर यानुसार जर विचार केला तर कुडाळ, ठीक आहे, कुडाळ हा तालुका समाविष्ट आहे. आणि त्यानंतर 270 नुसार, ठीक आहे, 270 नुसार जर विचार केला, जसं की आपल्याला इथे विचारले, तर यामध्ये जर म्हटलं तर यानुसार सावंतवाडी हा तालुका समाविष्ट आहे. म्हणजे हे 3 तालुके महत्वाचे, हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड. 270 नुसार हे असणार आहे. तर सावंतवाडी, कुडाळ इथे 2 तुम्हाला आपल्याला हे तालुके दिसत असेल तर माझ्या अंदाजानुसार हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे, ठीक आहे. बाकीची इतर माहिती ऑफिशियल वेबसाईट वरतून तुम्ही कलेक्ट करू शकता, तिथे ही माहिती दिलेली आहे. पुढील प्रश्न तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती, सिंधुदुर्ग किल्ल्यावरती प्रश्न विचारला गेलाय. सिंधुदुर्ग किल्ल्याचे वास्तुविशारद कोण आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. हा जो शब्द इथं थोडा चुकवण्यासारखा आपल्याला प्रश्न विचारला गेलाय. वास्तुविशारद, ठीक आहे, याचा अर्थ काय होतो? स्थापत्य विशारद कोण आहेत? तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. हिरोजी इंदुरकर, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हे आहे कोण? स्थापत्य विशारद. याचं इथं आपल्याला वास्तु विशारद अशा प्रकारचा इथे शब्द दिलेला आहे. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे होतं. पुढे आपल्याला बघा काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे? तर मग आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे राज्याचे राज्यपाल, ठीक आहे. तर राज्याचे राज्यपाल हे जे आहेत ते राज्यामध्ये वेळोवेळी आपल्याला राज्याचे विधिमंडळाचे अधिवेशन बोलू शकतात, त्यांना तो अधिकार असतो. आणि कोणत्या कलमानुसार अशा प्रकारचा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कोणत्या कलमानुसार हा अधिकार असतो त्यांना? 174, ठीक आहे, कलम 174 नव्हे, ठीक आहे. यानुसार आपल्याला राज्याचे वेळोवेळी आपल्याला ठिकठिकाणी विधिमंडळाचे जे पण आहे आपल्याला त्याचं अधिवेशन आपल्याला बोलवण्याचा अधिकार राज्याचे राज्यपाल यांना असतो. ही आपल्याला बाकीची माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे? अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल मग? राज्याचे राज्यपाल, ठीक आहे. यांना आपल्याला सांगता येईल राज्यामध्ये आपल्याला वेळोवेळी विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार असतो, ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि कोणत्या कलमानुसार, ठीक आहे, कलमाविषयी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या कलमानुसार यांना हा अधिकार असतो. तर हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. कलम 174 नव्हे, ठीक आहे. तर यानुसार आपल्याला सांगता येईल, ठीक आहे, राज्यपाल यांना राज्याचे विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार असतो कलम 174 नुसार. तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे? राष्ट्रपती पद भूषवणाऱ्या द्रौपदी मुर्मू या कितव्या महिला आहेत? इथं महिला विचारले, ठीक आहे, फक्त महिला विचारले, त्यामुळे महिलांचा जर विचार केला तर या दुसऱ्या महिला आहेत. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि महिला व पुरुष या दोघांचा जर विचार केला असता तर या कितव्या राष्ट्रपती आहेत असं जर विचारलं असतं तर आपल्या प्रश्नाचं तिथं काय योग्य उत्तर असतं? मग 15व्या, ठीक आहे. यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. महिला व पुरुष जर दोघांचा विचार केला तर 15व्या या राष्ट्रपती आहेत. यांनी 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे. शपथ कधी घेतली तर यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे या राष्ट्रपती या पदावरती केव्हा नियुक्त झाल्या तर आपल्याला सांगता येईल 22 जुलै, ठीक आहे, 22 जुलै 2022 रोजी, ठीक आहे. तर हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर बघा पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे? टिंब याला खलाटी प्रदेश असे म्हणतात. तर खलाटी प्रदेश कोणाला म्हणतात ते विचारले, ते व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. खलाटी प्रदेश म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. कोकणाच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राकडील जो भाग आहे त्याला खलाटी म्हणतात, ठीक आहे. या भागाचा उतार अतिशय सौम्य असून या भागात वाळूचे दांडी, खानज, लहान मैदानी टेकड्या वगैरे असतात. चौपाटी आणि समुद्राच्या लाटांनी तयार केलेले भूरूपे आढळतात, ठीक आहे.
त्या प्रदेशाला आपण काय म्हणतो, खलाटी प्रदेश म्हणतो. परंतु इथे जर म्हटलं तर योग्य असं कुठं दिसत नाही. इथे जर म्हटलं तर उंच आणि रुंद असं डोंगर पसरलेला असतो. त्यानंतर अतिशय खोल दऱ्या असतात अशा प्रकारच्या त्या भूभागाला. हे देखील होणार नाही, हे देखील होणार नाही. त्यानंतर समुद्र किनाऱ्याला अतिशय सलग व सपाट असा भूभाग इथे हा होऊ शकतो. हे एक तर प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं कोकणाच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राकडील जो भाग आहे त्याला आपण खलाटी म्हणतो. आणि यामध्ये कोणकोणत्या याचा समावेश होतो, या भागाचा उतार अतिशय सौम्य असतो आणि या भागात वाळूची दांडी, खाणत, लहान ज्या मैदानी टेकड्या असतात, चौपाटी आणि समुद्राच्या लाटांनी तयार केलेले जे भूरूपे असतात ना, त्या भूरूपाला आपण काय म्हणतो, खलाटी. ठीक आहे, म्हणजे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर पूर्ण याच्यामध्ये पण माहिती दिलेली नाहीये, परंतु हे इथं उत्तर होऊ शकतं, नाही तर यापैकी नाही. तर हे शक्यता उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे. स्पेशल पोलीस पाटील या पदासाठी आपण काय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत, त्या नोट्स विषयी तुम्हाला सविस्तर माहिती देत आहे. या नोट्स मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे त्याच्याविषयी माहिती देतो. महत्त्वाची चालू घडामोडी, प्रश्न उत्तरे बघण्यासाठी भेटतील. मागील प्रश्नपत्रिका, ही जी प्रश्नपत्रिका सोडत आहोत, ही प्रश्नपत्रिका मागील 20 ते 25 प्रश्नपत्रिका, 1-2 नव्हे तर 20 ते 25 प्रश्नपत्रिका तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. या सर्व प्रश्नपत्रिकांसोबत महत्त्वाची चालू घडामोडी, आपल्या महाराष्ट्राविषयी महत्त्वाची, भूगोलाविषयी माहिती, जीकेची माहिती झाली. यामध्ये सामान्य ज्ञानचे महत्त्वाचे प्रश्न संच झाले, ऑलराऊंडर. त्यानंतर पुढे अजून महत्त्वाचं म्हटलं तर महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ झालं. आता नांदेड जिल्ह्याचा पेपर आहे, त्यासाठी स्पेशल नांदेड जिल्ह्याची सेपरेट माहिती. अहमदनगरचा पेपर आहे, सोलापूरचा पेपर आहे, सिंधुदुर्गचा पेपर आहे. तर त्या सर्व जिल्ह्यांची सेपरेट जिल्ह्यानुसार माहिती काढली. ज्या पण जिल्ह्यातून तुम्ही अर्ज केला असेल त्या जिल्ह्याची तुम्हाला सेपरेट माहिती उपलब्ध करून दिली जाते. तर या जिल्ह्यामध्ये कोण कोण महत्त्वाचे पदावरती कोण कोण व्यक्ती, त्यांची नावं झाली, चालू माहिती झाली. त्यासोबत तुमच्या जिल्ह्याविषयी जी पण भूगोलाची माहिती असेल ती माहिती झाली, ऐतिहासिक माहिती झाली. ठीक आहे, पर्यटन स्थळ वगैरे महत्त्वाची ठिकाणं त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर जिल्ह्याची सेपरेट माहिती तुम्हाला भेटून जाते. आणि त्यासोबत अजून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय. याच्यावरती कोणताही अपडेट आलं, निकाल लागला, काय ऍडमिट कार्ड आलं, नाहीतर इथून पुढे परीक्षा होईपर्यंत जे पण अपडेट असतं ते तुम्हाला या ग्रुपवरती मी उपलब्ध करून देत असतो. मागील 20 ते 25 प्रश्नपत्रिका, यासोबत मराठीचे तुम्हाला स्टडी मटेरियल भेटेल. पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य झालं, इतर माहिती झालं ते भेटेल. चालू घडामोडीचे 1-2 सेपरेट पीडीएफ आहे ते तुम्हाला बघण्यासाठी भेटतील, अभ्यास करण्यासाठी. भूगोलाची, इतिहासाची माहिती ती तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. गणित व बुद्धिमत्ता संपूर्ण दिलेल्या अभ्यासक्रमानुसार ते दिले, ते तुम्ही वापरू शकता. पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य याचं सेपरेट पीडीएफ दिलेलं आहे, ते तुम्ही वापरू शकता. वरती बघा गणित बुद्धिमत्ताचं पीडीएफ आहे. हे सर्व तुम्हाला वेगवेगळं टायपिंग मटेरियल बघण्यासाठी भेटेल. जे पण प्रश्नपत्रिका आहेत त्या फक्त तुम्हाला सेपरेट बघण्यासाठी भेटतील अशा प्रकारचा. आणि जे पण आपलं स्टडी मटेरियल आहे जे आपण काढलेलं आहे ते टायपिंग मध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, अशा प्रकारचं तुम्ही बघू शकता. हे आपण अशा प्रकारचं स्वरूप ठेवलेलं आहे. हे सर्व आपण आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देत आहोत. लेटेस्ट आता झालेल्या 20 ते 25 प्रश्नपत्रिका भेटतील बघा. यामध्ये तुम्हाला काय काय देण्यात येणार आहे, सर्वप्रथम इथे तुम्हाला माहिती देऊन घेतो आणि त्यानंतर हे तुम्हाला कसं भेटणार ते सांगतो. यामध्ये झालेल्या 20 ते 25 प्रश्नपत्रिका तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. त्यासोबत पोलीस पाटलाचे अधिकार, आपल्याला अभ्यासक्रमामध्ये काय दिलंय, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, इतर माहिती झालं, तर याचे तुम्हाला सेपरेट पीडीएफ बघण्यासाठी भेटेल. त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता सेपरेट जर म्हटलं तर पीडीएफ दिलेलं आहे. त्यामध्ये टॉपिक नुसार कसे उदाहरणं विचारले जातात, ते कसे सोडवायचे असतात त्याचं सेपरेट पीडीएफ दिलेलं आहे. 20 ते 25 प्रश्नपत्रिका इथे सेपरेट दिल्या आहेत. त्यानंतर अजून 3 नंबरला जर म्हटलं तर मराठीचं सेपरेट पीडीएफ दिलंय. मराठी कधी कधी इंग्रजीवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात, तर प्लस तुम्हाला इंग्रजीही दिलेलं आहे. शक्यतो तुम्हाला इंग्लिश थोडं अवघड जाईल, परंतु तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर इंग्रजीही तुम्ही वापरू शकता. पुढे 4 नंबरला जर म्हटलं तर आपल्याला अजून काय भेटणार आहे, सामान्य ज्ञान. ठीक आहे, सामान्य ज्ञानचे महत्त्वाचे प्रश्न उत्तर, प्रश्न संच बघण्यासाठी भेटणार आहे. अजून पुढे जर म्हटलं तर चालू घडामोडीवरती तुम्हाला सेपरेट माहिती भेटणार आहे. त्यानंतर अजून 6 नंबरला जर म्हटलं तर तुमच्या जिल्ह्याची माहिती झाला, जिल्ह्याची माहिती यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, 7 ते 8 किंवा 10 प्रश्न. तर हे अशा प्रकारचा अभ्यासक्रम दिलेला आहे. त्यानुसार हे आपल्याला स्टडी मटेरियल भेटणार आहे. हे 5 ते 6 विषयांचे स्टडी मटेरियल आणि मागील 20 ते 25 प्रश्नपत्रिका सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला भेटणार आहे. त्याची प्राइस आपण ठेवलेली आहे 199 रुपीज. ठीक आहे, 199 रुपये पेमेंट ठेवलेले आहे. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, घ्यायचं असेल, तर तुम्हाला एक नंबर देते बघा, इथे तुम्हाला तो नंबर दिसेल 91 39 64 31 99. ठीक आहे, 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा. ठीक आहे, याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा पेमेंट झाल्याचं. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपवरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सेंड केलं जाईल. ठीक आहे,
तर ज्या पण विद्यार्थ्यांना लवकरात लवकर जास्तीत जास्त रिव्हिजन करायची असेल, प्रॅक्टिस करायची असेल, माहिती पाहिजे असेल तर लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा, त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व माहिती सेंड केली जाईल. अजून यामध्ये काय होतं, विद्यार्थी कॉल SMS करत बसता, पुन्हा तुम्हाला हे डेमो वगैरे मी दिलेला आहे, माहिती सर्व सांगितलेलं आहे, पुन्हा कॉल करून तुम्ही तेच विचारता. कोणत्या प्रकारची चिंता करू नका. आपला अकॅडमीचा ऑफिशियल नंबर आहे, इथे तुम्ही बघू शकता, इथे व्हॉट्सअप त्याच्यावरती चालू आहे, हे तुम्ही बघू शकता. आता तुम्ही कॉल करून नाही तर मेसेज करून टाइमपास पुन्हा होतो, आम्हाला पण रिप्लाय द्यायला वेळ नसतो आणि त्यामध्ये काय होतं, तुमचा पण वेळ वाया जातो आणि आमचा पण वेळ वाया जातो. जर तुम्ही पेमेंट केलं आणि स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटं किंवा 15 मिनिटांमध्ये तुम्हाला PDF सेंड नाही झाले तर डायरेक्टली कॉल करा, ठीक आहे. आणि SMS करत बसू नका, डायरेक्टली कॉल करा आणि विचारा की आमचं पेमेंट झालंय आणि अजून आम्हाला PDF सेंड केलं नाही. तर तुम्हाला अगदी 5 ते 10 मिनिटात सेंड तर होऊनच जातात, परंतु नाही झालं तर तुम्ही कॉल करा आणि त्यानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सर्व काही सेंड करून दिलं जाईल. यामध्ये एक नव्हे तर 20-30 PDF आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो, 5-10 मिनिटं तेवढं फक्त वाट बघायची. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही तुम्हाला हे उपलब्ध होऊन जातं. तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे. जर पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून इथून पुढे सर्व काही स्टडी मटेरियल आणि आतापर्यंतचे हे जे पण आहे ते लगेच तुम्हाला भेटून जाणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली जाते, त्याला लगेच जॉईन होऊन घ्यायचं, तिथे सर्व काही अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिले जातात. तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, समान छेद असणाऱ्या 3 अपूर्णांकांचे अंश अनुक्रमेने इथे आपल्याला काय दिलंय, 11, 16, 18 आहे. तर त्यांचा छेद आपल्याला किती असावा, म्हणजे तिन्ही अपूर्णांकांची बेरीज आपल्याला 3 येईल, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता इथं अपूर्णांक आपल्याला छेदामध्ये आपल्याला तिन्ही ज्या संख्या आहेत त्या सारख्या घ्याव्या लागणार आहे, समान इथं म्हटलेले. आता इथे या संख्या 3 दिलेल्या आहेत, ठीक आहे. आता मांडणी करूया. इथे काय म्हटलेलं आहे, समान छेद असणाऱ्या 3 अपूर्णांकाचे इथं आपल्याला अंश दिलेले आहे, 11, 16 आणि 18. 11, 16 आणि 18 हे आपण घेतले. यांना आपल्याला इथं अपूर्णांकामध्ये इथं अशा प्रकारचा छेद द्यायचा आहे. आता छेद आपल्याला एकच संख्या घ्यायची आणि यांची बेरीज किती यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे. जर 9 घेतलं तर याला 9 घ्यायचा, इथं प्लस, त्यानंतर इथे पण प्लस, इथे पण 9, इथे पण 9 आणि बेरीज किती यायला पाहिजे, 3. हे आपल्याला इथं सोडवायचे. आता एक तर 9 घ्यायचा, नाही तर एक तर 18, नाही तर एक तर 30, नाही तर एक तर 15. जर कॉमनली जरी विचार केला तर इथं आपल्याला 9 ने तर होणार नाही, त्यानंतर 18, 30 जास्तच मोठी संख्या होते, इथे ही थोडी कमी होती, तर 15 आपली योग्य संख्या असणार आहे, ठीक आहे. तर इथे डायरेक्टली इथं अपूर्णांकामध्ये इथं जर विचार केला तर इथं छेदामध्ये आपण 15 घेतले, त्यानंतर इथे पण 15 घेतले, इथे पण 15 घेतले. आता फक्त हे सोडवायचे, हे सोडवल्यानंतर आपलं उत्तर येतं 3, ठीक आहे. डायरेक्टली आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं, जास्त करण्याची गरज पण नाहीये. कॅल्क्युलेशन करा, ऑप्शन क्रमांक जे पण असेल बघा, ऑप्शन क्रमांक इथं ड उत्तर येईल आणि आपली ही जी बेरीज आहे ही 3 आपली इथं उत्तर घेऊन जाणार आहे. आता तुम्हाला जसं पण भागाकार येत असं तुम्ही तुमच्यानुसार करू शकता, तिरकस गुणाकार करा, नाहीतर डायरेक्टली तुम्ही भाग द्या आणि त्याची डायरेक्टली बेरीज करा. यांचा भागाकार 1 करा, यांचा भागाकार करा, पॉईंट मध्ये गेलं तरी चालेल आणि त्यानंतर यांची डायरेक्टली बेरीज करायची. बेरीज आल्यानंतर आपलं उत्तर येतं 3, ठीक आहे. तुम्ही करून बघा आणि उत्तर येतं मग 3. यांची बेरीज किती येते, 3. यांचा भागाकार करायचा आणि त्यानंतर यांची बेरीज करायची, उत्तर किती येतं, 3. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पॉईंट मध्ये पहिल्यांदा आपला भागाकार येईल, परंतु बेरीज तुमची 3च येते. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत, अशा प्रकारचा इथं प्रश्न इथं विचारला गेला. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. ऑलरेडी हा प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा विचारला गेला होता. तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, रमेश बैस. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, गावामध्ये जन्म आणि मृत्यूची जी नोंद करण्याचे कार्य आहे ते कोण बघते, तर आपल्याला सांगता येईल ते ग्रामसेवक ते कार्य बघत असतो. ऑप्शन क्रमांक ड या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, दिलीप व्यंगस्कर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात. महत्वाचा प्रश्न आहे, तर त्यांना कर्नल या नावाने ओळखतात, ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक ड या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, 37 नंबरचा प्रश्न, मुद्देसूद विचार मांडणारे लोक मितभाषी व सत्यवादी असतात या वाक्यातील, ठीक आहे, हे जे वाक्य या वाक्यातील खालील पर्यायातील शब्दसमूहापैकी आपल्याला कोणता शब्दसमूहाबद्दल एक शब्द आलेला नाहीये ते आपल्याला ओळखायचे. म्हणजे हे जे वाक्य याच्यात काही शब्दसमूह आलेत, ठीक आहे, शब्दांचा समावेश आलेला आहे, त्या अर्थाचा कोणता समावेश नाहीये ते आपल्याला सांगायचे. आता नेहमी खरे बोलणारा त्याला आपण काय म्हणतो, सत्यवादी, ठीक आहे. पुढे जर विचार केला तर बोधप्रवचन म्हणजे नेहमी योग्य आणि खरं बोलतो, तर याचा सुद्धा इथे अर्थ होतोय मोजकेच बोलणारा, त्याला आपण काय म्हणतो, मितभाषी. मोजकेच बोलणारा कोण असतो, मितभाषी. परंतु आपल्याला कोणता शब्द आलेला नाहीये ते ओळखायचंय, ते इथे मुद्द्याला धरून असणार आहे, ठीक आहे. तर हा जो शब्द इथे योग्य नाहीये, म्हणजे याचा काही इथे संबंध येत नाहीये या वाक्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, कोकण रेल्वेचे शिल्पकार कोण होते, अशा प्रकारचा प्रश्न इथं दिलेला आहे.
तर मग आपल्या इथं प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी, ठीक आहे, म्हणजे क, प्रा मधु दंडवते. हे आपल्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार होते अशा प्रकारचं सांगतील. ऑप्शन क्रमांक सी किंवा क या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, आपल्याला योग्य विधान इथं निवडायला सांगितलेलं आहे. 2011च्या जनगणनेच्या संदर्भात योग्य जे विधान आहे ते आपल्याला निवडायचे, म्हणजे बाकीचे विधान आहेत ते चुकीचे असणार आहे. तर पहिले जे विधान दिलेलं आहे, विधान काय आहे व्यवस्थित समजून घ्या. महाराष्ट्रातील आपल्याला लिंग गुणोत्तर किती आहे ते इथे दिलेलं आहे. तर महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर तुम्हाला मागे सांगितलेलं आहे, किती सांगा बरं. महाराष्ट्राचा जर विचार केला, हे सर्व 2011च्या जनगणनेनुसार आहे, ठीक आहे. इथं पण प्रश्नामध्ये इथं मेन्शन केलेलं आहे. 2011च्या जनगणनेनुसार जर विचार केला तर 1000 मागे, ठीक आहे, लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचं किती आहे? 929 एवढं आहे. तर इथं किती दिले? 920 दिले. म्हणजे हे विधान बरोबर आहे का? नाही, चुकीचं आहे, म्हणजे हे तर होणार नाही. ठीक आहे. आणि अजून आपल्याला महत्वाचं काय विचारलं जाऊ शकतं, इथं महाराष्ट्राचं विचारलं, परंतु भारताचं लिंग गुणोत्तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. वारंवार यावरती प्रश्न विचारले जातात. तर भारताचा जर विचार केला तर हेच आपल्याला भारताचं सांगते 943 आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आणि जर विचार केला लिंग गुणोत्तरामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो महाराष्ट्रामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो, तर महाराष्ट्राचा लागतो 22वा क्रमांक. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही इतर माहिती झाली, तर हे तर होणार नाही, हे विधान चुकीचं यावरून आपल्याला समजून येईल. पुढे बघा, आपल्याला 2 नंबरचं विधान काय दिलेलं आहे. तर या विधानामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या इथं आपल्याला एवढी दिलेली आहे, एवढी आहे का? नाही. जर 2011च्या जनगणनेनुसार जर म्हटलं महाराष्ट्राची लोकसंख्या, तर इथे मी तुम्हाला नोट करून देत आहे. तर बघा, ही महाराष्ट्राची आपल्याला लोकसंख्या बघण्यासाठी भेटेल 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे. अशा प्रकारचं हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर हे देखील उत्तर इथं चुकीचं असणार आहे, म्हणजे हे जे दिलंय विधान हे सुद्धा चुकीचं आहे, परंतु आपल्याला योग्य निवडायचे. आणि यावरती अजून एक महत्त्वाचा प्रश्न, की आपल्याला भारतामध्ये, ठीक आहे, भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो. तर भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने जर विचार केला तर महाराष्ट्र राज्याचा क्रमांक 2ऱ्या क्रमांकावरती येतो. ठीक आहे. 2ऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य लोकसंख्येच्या दृष्टीने. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने किती मोठं राज्य? महाराष्ट्र 3रं. ठीक आहे. पहिल्या नंबरला कोणतं? राजस्थान. आणि 3ऱ्या नंबरला कोणतं? महाराष्ट्र राज्य, क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने 2रं मोठं राज्य. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा, आपल्याला काय विचारलंय, महाराष्ट्रातील इथं बाल लिंग गुणोत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. लिंग गुणोत्तर आणि बाल लिंग गुणोत्तर हे वेगळं असतं. ठीक आहे. यावरती तुम्ही कन्फ्युज होऊ नका. तर मग इथे तुम्हाला उलट पालट झालेलं बघण्यासाठी भेटेल. हे लिंग गुणोत्तर इथे उलट पालट आहे. लिंग गुणोत्तर 929 आहे महाराष्ट्राचं, आणि बाल लिंग गुणोत्तर किती आहे? 920 आहे. ठीक आहे. 920 एवढं आपल्याला बाल लिंग गुणोत्तर बघण्यासाठी भेटेल, परंतु इथं 929 आहे. तर हे देखील आपल्याला चुकीचं इथं दिलेलं आहे. आणि ड इथं शेवटी आपल्याला दिसत असेल, भारताच्या लोकसंख्येपैकी महाराष्ट्राची लोकसंख्या 9.28% आहे. हे जे विधान आहे किंवा संदर्भ आहे ते अतिशय म्हणजे योग्य आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ड किंवा डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असेल. तर मग आपल्या प्रश्नाचं इथे जे योग्य उत्तर दिलेलं आहे 9.28 हे आपल्याला महाराष्ट्राची आपल्याला लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येपैकी इथं बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे. एवढं आपल्याला हे सांगते. बघा, पुढे सुद्धा जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारला गेलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ हे कोणत्या प्राधिकरणामार्फत चालविले जाते, अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. तर ऑप्शन क्रमांक क, एअर इंडिया मार्फत हे चालवलं जातं. ऑप्शन क्रमांक क या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न. तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविका असतात, नाही तर जे पण समाजसेवक असतात, संस्था असतात महाराष्ट्रातल्या, तर त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे कोणता पुरस्कार दिला जातो, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. तर राणी लक्ष्मीबाई हा खेळाशी संबंधित पुरस्कार आहे. त्यानंतर हा जर म्हटलं तर हा याच्या संबंधित येत नाही, हा पुरस्कार त्या संबंधात येतो. ठीक आहे. महिला व बाल कल्याण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. सावित्रीबाई फुले. ठीक आहे. हा पुरस्कार केव्हापासून दिला जात आहे मित्रांनो, याची सुरुवात झालेली आहे 2011. ठीक आहे. 2011 ते 12 पासून या पुरस्काराला सुरुवात झालेली आहे. यामध्ये आपल्याला काही रक्कम दिली जाते आणि त्यासोबत सन्मानपत्र आणि त्यासोबत काय आपला जो पुरस्कार दिला जातो, आपलं जे पण आहे त्याचे आपल्याला व्यवस्थित साजरा करून तो पुरस्कार दिला जातो. अशा प्रकारची याची वैशिष्ट्ये आहेत. आपल्याला एक सन्मानपत्र दिलं जातं आणि काही 500 ते 1000 रुपये रोख रक्कम देऊन हा पुरस्कार तुम्हाला दिला जातो. 2011 ते 12 पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. आणि या क्षेत्रामध्ये महिला व बाल कल्याण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर त्यांना हा पुरस्कार दिला जातो शासनामार्फत. तर पुढे सुद्धा आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यावरतीच प्रश्न आलेला आहे. मिठबाम येथे टिंब शिक्षण देणारी शाळा आहे. तर 4 पर्याय दिलेले आहेत. तर ठीक आहे. तर यापैकी योग्य उत्तर काय असणार आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर एक्झॅक्ट मलाही सांगता येत नाहीये, थोडं रिसर्च करावं लागेल. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. कारण इथं गावाचं नाव आलंय
आणि कोणतं शिक्षण देणारी इथं शाळा आहे, शाळाचा इथं आपल्याला उल्लेख झालेला आहे. त्याच्यामुळे थोडक्यात अजून मला पण रिसर्च करावं लागलं, याविषयी मी कधी वाचलेलं नव्हतं, माहिती बघितली नाहीये. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल टिंब या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. तो कुठे बांधण्यात आलेला आहे, पानवळ. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक क या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, अंमलबजावणी संचालय. ठीक आहे, कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते, महत्वाचा प्रश्न आहे. तर हे वित्त मंत्रालयाच्या अधीन काम करते. ऑप्शन क्रमांक ड या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्र राज्याच्या आपल्याला काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे, महत्वाचा प्रश्न आहे. पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे, आणि आपल्याला पोलिसांचे जे पण महत्वाचे महाराष्ट्र पोलीसचं आपल्याला ब्रीद वाक्य कोणतं आहे त्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, आणि इथं पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे यावरती प्रश्न आलाय. तर रंग कोणता आहे, गडद निळा. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर चला आता पुढे जर म्हटलं तर पुस्तक आणि लेखकावरती अजून आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, इथं बघा, दासबोध, गीता रसे, श्यामची आई, त्यानंतर ययाती ही आपल्याला वाचण्यायोग्य सुंदर पुस्तके जी आहेत, या पुस्तकांपैकी आपल्याला काय म्हटलेलं आहे, या वाक्यात आपल्याला हे जे वाक्य दिलेले या पुस्तकाची जे नाव दिलेलं आहे यामध्ये खालीलपैकी कोणत्या लेखकाच्या पुस्तकाचा उल्लेख नाहीये ते आपल्याला इथं सांगायला सांगितलेलं आहे. आता सर्वप्रथम आपल्याला इथं कोणतं पुस्तक दिलेलं आहे, 1 नंबरचं आपण जी लिस्ट दिली त्याच्या बाहेरचं एक पण पुस्तक नाहीये. ठीक आहे, तिथे बघा इथं पहिलं पुस्तक आहे दासबोध. दासबोध या पुस्तकाचा किंवा या ग्रंथाचा इथं लेखक कोण आहे, तर हे आपल्याला सांगता येईल संत रामदास. ठीक आहे, तर हे आपल्याला यांचा उल्लेख आहे इथं समजून आलं. आपल्याला कोणाचा उल्लेख नाही ते ओळखायचंय. गीता रहस्य हे कोणी लिहिलंय, लोकमान्य टिळक यांचा सुद्धा इथं उल्लेख आहे. त्यानंतर पुढील पुस्तक आहे श्यामची आई. ठीक आहे, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलंय, साने गुरुजी यांनी लिहिलंय. ठीक आहे, आणि पुढे दिलंय ययाती. तर ययाती हे कोणी लिहिलंय, वि स खांडेकर. ठीक आहे, वि स खांडेकर यावरती खूप वेळेस प्रश्न येतो. खांडेकर याचे लेखक आहे ययाती या कादंबरीचे किंवा पुस्तकाचे. तर आपल्याला कोणाचा उल्लेख केला नाहीये, मग इथं रणजित देसाई यांचा उल्लेख नाहीये. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बाकीचे जे पुस्तक आहे त्यांचे लेखक कोण आहे ते तुम्हाला मी इथं सांगून टाकले, आणि कोणता उल्लेख नाही ते लगेच तुम्हाला समजून आलं असेल. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्राचा राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केली, महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केली, महत्वाचा प्रश्न आहे. तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, 1994. ठीक आहे, या वर्षी हे आपल्याला सांगता येईल. 1994 रोजी आपल्याला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केली. कधी, तर आपल्याला सांगता येईल 26 एप्रिल 1994 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र शासनाने शासकीय कार्यालय व कर्मचारी यांच्यासाठी 5 दिवसांचा आठवडा केव्हापासून लागू केला, महत्वाचा प्रश्न आहे. तर मग इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी 29 फेब्रुवारी 2020 पासून हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. इथे एक महत्वाचा अतिशय महत्वाचा चालू घडामोडीचा प्रश्न आलेला आहे. तर प्रश्न काय दिलेला आहे, कोणते राज्य दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे पहिले राज्य बनले, महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य बनलेले आहे, महत्वाचा प्रश्न आहे. आणि खाली आपल्याला 50 नंबरचा प्रश्न, कोणते विभाग जे विधान आहे ते बरोबर नाही ते आपल्याला इथे ओळखायला सांगितलेलं आहे. या टाईपचा प्रश्न इथे विचारलाय, आणि आपल्याला काही नियम वगैरे दिलेत यावरती आपल्याला एक प्रश्न विचारलाय. या टाईपच्या आतापर्यंतचे आपण 50 प्रश्न बघितले. हे 50 प्रश्न तुम्ही बघू शकता, आणि बाकी अजून आपले 30 प्रश्न बाकी या प्रश्नपत्रिकेमधील सोडवण्याचे, ते सुद्धा आपण पुढील भागामध्ये सोडून घेणार आहोत. यामध्ये पुढे जर विचार केला तर इथं आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती समुद्र किनारा किती लाभलेला आहे, सुमारे लांबीचा समुद्र किनारा लाभलाय, यावरती प्रश्न आलाय. त्यानंतर काय आपल्याला गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे, भरपूर महत्वाचे प्रश्न आहेत. पुढे गणित बुद्धिमत्तेचे देखील आहे. मराठीवरती सुद्धा प्रश्न विचारलेत, घड्याळावरती प्रश्न आलेत. हे सर्व प्रश्न पुढील भागामध्ये आपण सोडून घेऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, काही तुमचे प्रश्न राहिले असतील, काही समजलं नसतं, तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला आताच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल ती लाईक क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर यामध्ये आपण एकूण जर म्हटलं तर 20 ते 30 प्रश्न बघितले. यामध्ये 30 प्रश्न बघितले, मागील याच्यामध्ये 20 प्रश्न सोडून घेतले, याच्यामध्ये 30 एकूण 50 झालेत. आता बाकी 30 राहिलेले प्रश्न आपण पुढील भागामध्ये सोडून घेऊया. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.